विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हिंदी सक्तीचा विषय पुन्हा एकदा आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की सक्तीचा जो अहवाल होता तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्याने तो अहवाल स्वीकारला, त्याच्यामुळेच हा सक्तीचा त्या ठिकाणी GR आला. आणि त्याला परत प्रत्युत्तर दिलं संजय राऊत यांनी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बघा, मराठी शाळा कुठेही बंद पडल्या नाहीत किंवा बंद सरकारकडून पाडल्या जाणार नाहीत. तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत किंवा मग फक्त भाषणापुरतं मराठी भाषेचा जागर करायचा. आता आपण मुंबईमध्ये असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एखादा अमराठी असला तरी त्याला मराठी उत्तमपणे बोलता येतं, पण सुरुवात कुठल्या भाषेने होते हा सर्वात महत्त्वाचा विषय. रोहित पवार यांनी एक भूमिका घेतली आहे सध्या. ते विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दुर्घटनेमागं, त्या अपघातामागं काही शंका तर नाही का, याचं निरसन झालं पाहिजे असंही रोहित पवार करतात. थोडंसं रोहित पवाराचा जो काय म्हणू आपण त्याला संघर्ष थोडंसं जास्त दिसतंय. पण पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार हे सूत्रांच्या हवाल्याने असं म्हणतायत. महाविकास आघाडीमध्ये असं काहीच फिक्स वाटत नाहीये. पण ज्या राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव जास्त घेतलं जातंय ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, तर अशा वेळेला त्यांनी सुद्धा एक त्यांची भूमिका मांडणं गरजेचं होतं. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातल्या ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि सविस्तर विश्लेषण करत असतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधीच मला सर्व प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला नुकताच साजरा झाला आणि या निमित्ताने राज्यभर विविध उपक्रम साजरे केले गेले. मराठी मूडने सुद्धा एक उपक्रम साजरा केला, एक स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेला संपूर्ण मराठी जनांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोतच. त्याशिवाय राजकारणातले जे काही इतर ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत त्यावरती पण आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये. माझा पहिला प्रश्न आहे, 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो, पण राजकारण्यांचं जे काही राजकारण आहे ते याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येतंय. आता बघा, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हिंदी सक्तीचा विषय पुन्हा एकदा आलेला आहे. हिंदी सक्तीचा हा विषय उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्येच घेतला गेला होता असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि त्याला परत प्रत्युत्तर दिलं संजय राऊत यांनी. मग त्यांनी तो मराठी शाळा बंद पडण्याचा विषय वगैरे काढला. तर मराठी भाषा गौरव दिन म्हणजे ही खरंच आपल्यासाठी गौरवाची गोष्ट असली पाहिजे. तिथं राजकारणी राजकारण करतायत, कसं बघता याच्याकडे? नाही बा, सर्वप्रथम काय असतो की कवी कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून आपण 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करतो. तो तर संपूर्ण महाराष्ट्रभराने जिथे जिथे मराठी बोललं जातं त्या ठिकाणी हा सगळा उत्सव साजरा केला जातो. पण यावर जो होणारा जो राजकारण आहे अधिवेशनादरम्यान आणि संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेदरम्यान ज्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काल सविस्तर सभागृहामध्ये उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की सक्तीचा जो अहवाल होता तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्याने तो अहवाल स्वीकारला, त्याच्यामुळेच हा सक्तीचा त्या ठिकाणी GR आला असं मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. तरीही मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची स्पष्टीकरण देत असताना बोललं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच सक्तीची असणार, बरोबर असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. आणि सभागृहामध्ये बोललेल्या गोष्टीला आपण थोडंसं व्हॅलिडेट मानून आपण थोडंसं महत्त्वाचे म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आणि तो जो हिंदी सक्तीचा जो GR आहे तो GR तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे तो कॅन्सल झालेला आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठीला दुजाभाव दिसणार नाही, मराठीचा कुठेही अपमान होणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची असणार आहे. याला उत्तर देताना संजय राऊतांनी सांगितले की ठीक आहे, मराठी सक्तीची आहे तर मग मराठी शाळा का बंद पडतात. याला उत्तर देतानाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बघा, हे जे आकडे येत आहेत, कोणी म्हणतं 1600 शाळा बंद पडणार, कोणी म्हणतं इतकी शाळा बंद झाल्या, कोणी किती आकडे सांगतात. तर मुख्यमंत्र्यांनी या आकड्यांची खिल्ली उडवून सांगितलं की हे सगळे आकडे कुठून येतात, त्या आकड्यांबद्दलचं कॉन्फिडन्स या विरोधकांचा कुठून येते याची मला काय म्हणा उत्सुकता आहे की जाणून घ्यायची. मुळात त्यांनी आकडेवारी मांडून दाखवली सभागृहामध्ये. सांगताना त्यांनी सांगितलं की मराठी शाळा कुठेही बंद पडल्या नाहीत किंवा बंद सरकारकडून पाडल्या जाणार नाहीत. त्यासोबतच त्यांनी
सगळ्या आमदारांना, नेत्यांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, की आपणच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतो. त्यामुळं इतर लोकांकडून आपण अपेक्षा करणं, ते इतर लोक मराठी शाळेमध्ये मुलांना टाकणं, हे थोडंसं चुकीचं आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ठाकरे बंधूंकडे रोख होता त्यांचा. नाही, त्याचा सगळ्यांचाच. आता ठाकरे बंधूंकडे तर होताच. कारण ठाकरे बंधूंवर याच्या मराठीचा ज्यावेळेस मुद्दा उठला, त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं, की तुमचे मुलं त्या ह्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये शिकले आणि तुम्ही आता मराठीचं बोलता. मग त्यावर ठाकरेंचं उत्तर आलं, की मुलं कुठेही शिकले तरी काय अडचण आहे, ते आता मराठी बोलतात ना, मराठीचं आमचं प्रेम कमी होतो का, मुलं इंग्रजी भाषेत शिकले तर मराठीचं प्रेम कमी होतो, असं म्हणजे हे तर्क वितर्क उत्तर प्रत्युत्तर येत गेले. पण सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की आपण आपले मुलं इंग्रजी माध्यमामध्ये टाकतो, त्यामुळं इतर लोकही इंग्रजी माध्यमामध्ये टाकतात त्यांच्या, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण आता लोकांकडून पण कशा अपेक्षा करायचं, तर ह्या परिस्थितीला आपण सगळ्यांनी होऊन सुधारूया, असं मुख्यमंत्री एकदम मोठ्या मनाने सभागृहामध्ये सांगितलं. त्यांच्यावरून असं वाटतं, की बघा, गावोगावी खेडोपाडी जर आपण बघायला गेलो तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना टाकण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं, मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आपण साधारण कुटुंबातले जे लोक असले, तर त्यांना प्रत्येकांना वाटतं, की यार आमचे मूल इंग्रजी शिकले पाहिजे. आणि आज प्रत्येकाचा संमत झालाय, की इंग्रजी ही काळाची गरज आहे. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना इंग्रजी बोलणाऱ्या मुलांसोबत कॉम्पिटिशन द्यायचंय. त्यामुळे त्यांना ते इंग्रजी शिकणं क्रमप्राप्त आहे. पण त्यातल्या त्यात इंग्रजी शिकण्यामध्ये किंवा मराठीच्या इतर भाषा शिकण्यामध्ये आपण मराठीकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नेत्यांना, आमदारांना सांगितलं, तसं आपण सर्वसामान्यांनी सुद्धा तसा प्रयत्न केला पाहिजे. जिथे जिथे मराठी शाळा आहेत, तिथे तिथे जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍडमिशन आपल्याला करता येतील त्याप्रमाणे ऍडमिशन केलं पाहिजे. बरं, ऍडमिशन करण्यासाठी त्या शाळा त्या पद्धतीचे ठेवल्या पाहिजे. तिथे शिक्षक अपडेटेड असले पाहिजे. शिक्षकांचं काय म्हणू आपण, शिक्षक थोडंसं आधुनिक शिक्षक असले पाहिजे. शाळा चांगली असली पाहिजे. शाळांची इमारती चांगल्या असल्या पाहिजे. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असल्या पाहिजे. अभ्यासक्रम, आता नवीन जो शिक्षण अभ्यासक्रम आलाय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार, तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांना खेळायला मैदान असलं पाहिजे. मुलांना त्या ठिकाणी प्रयोगशाळा असल्या पाहिजे. मुलांना संगणक, म्हणजे इतर अनेक गोष्टी ज्या सुविधा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आहेत, त्या सुविधा आपण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जर दिलं तर मुलं शिकतील. पालकही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकतील. जसं आता केंद्र शासनाने नियम पण काढला, की इंजिनिअरिंग असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, आता ते त्यांच्या मातृभाषेमध्ये मिळणार आहे. तर मग आपणही तो फोमो, म्हणजे ती भीती येणाऱ्या भविष्य काळामध्ये, आता मी माझ्या मुलांना समजा 5वी ते 4थी ते 5वी, 5वी ते 10वी जर आपण मराठी शिकवलं आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला इंग्रजी शिकायची जर वेळ आली तर त्याला अडचण येऊ नये म्हणून आपण आतापासूनच इंग्रजी शिकवणं, ही जी अडचण आहे ती अडचण आता केंद्र सरकारने दूर केलेली आहे. त्यांनी इंजिनिअरिंग असो, वैद्यकीय, मी जसं सांगितलं तसं हे सगळं शिक्षण आता प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेमध्ये शिकायची त्या ठिकाणी आता संधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता तो पण एक आपल्या डोक्यावरती, पालकांच्या आणि पाल्यांच्या डोक्यावरती बर्डन नसणार आहे, की अरे आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं आणि मग महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा उच्च महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल, हे सगळं इंग्रजीमध्ये आहे. मग ह्याचे आता बर्डन त्यांच्यावर असणार आहे, पहिली गोष्ट. आणि अनेक वर्षांपासून शिक्षकांची पण भरती झालेली नाहीये. ते शिक्षक भरती पण झाले, पण कमी प्रमाणात झाले. जेवढं पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये. कारण जेवढ्या मुलांचं प्रमाण आहे तेवढं शिक्षकाचं प्रमाण असतं. मुलांचं ऍडमिशन शाळेत होत नाहीये, त्यामुळे शिक्षकांची पण भरती त्या ठिकाणी कमी होते. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरस्कार आहेत, की मुलांचे ऍडमिशन झाले तर मग शिक्षकांच्या जागा वाढतील, मग शिक्षकांच्या जागा वाढले तर शिक्षकांची भरती होईल. तर एकंदरीत जो काही हा सगळा महाराष्ट्रामधला जो शिक्षण विभागाचा, उच्च शिक्षण विभागाचा जो काही काम आहे, त्याच्यावरती अजून एकदा थोडं बसून शाळेची इमारती, शिक्षक भरती, शिक्षकेतर लोकांची भरती, मग इतर सुविधा अद्ययावत करण्यावरती सरकारने आणि त्या विभागाने प्रयत्न केले पाहिजे. तरच मग आपण मराठी शाळाला वाचू शकतो. दुर्दैवाने काही मराठी शाळा बंद पडलेत, ते खाजगी मराठी शाळा बंद पडलेत, कारण तिथे ऍडमिशन होत नाहीयेत. आता प्रत्येक लोक आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जातात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा आता स्वयंअर्थसहाय्यित आहेत. म्हणजे स्वतःचे पैसे टाकतात, स्वतः चालवतात आणि विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. आणि आता फीसवर पण रेग्युलेशन वगैरे आणलं पाहिजे, ही एक काळाची गरज आहे. आपण आता हळूहळू भाषेपासून सगळ्या शिक्षणाकडे वळतोय. त्यामुळं
भाषा ह्या प्रत्येकाने जपली पाहिजे. हं. भाषेसाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जसं मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं तसं आपण प्रत्येकाने आपल्या प्रेक्षकांना पण मी विनंती करतो, की आपण प्रत्येकाने भाषा संवर्धनासाठी, भाषेच्या जतनासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नक्की तुम्ही म्हणताय ते खरं आहे, की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत किंवा मग फक्त भाषणापुरतं मराठी भाषेचा जागर करायचा आणि नंतर आपण वैयक्तिक दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा खूपसा उपयोग नाही करायचा. हे खूप कॉमन झालेलं आहे असं वाटतं. नाही कसं आहे ना बघा, जोपर्यंत आपण भाषेचा वापर करत जात नाही ना, हं, तोपर्यंत भाषेला थोडासा धोका आहे. हं. त्यामुळं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ना, आता तुम्ही आम्ही मराठी आहेत. येस. तुम्हाला मराठी समजायला अडचण नाही, मला मराठी समजायला अडचण नाही. आपण दोघांनी मराठी बोललं पाहिजे. हं. किंवा मग आपण बोलताना एखादा त्रयस्थ पण माणूस आला, त्याला आपण बोलताना सुरुवात करायची मराठी. हं. असं होऊ शकतं ना, की एखादा माणूस आता आपण मुंबईमध्ये असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे, की एखादा अमराठी असला तरी त्याला मराठी उत्तमपणे बोलता येतं. पण सुरुवात कुठल्या भाषेने होते, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आपण एखाद्याला कुठं प्रवास करताना, कुठं रस्त्यावर एखाद्याला भेटताना आपण त्याला डायरेक्ट हिंदी किंवा इंग्रजीमध्ये सुरुवात न करता आपण मराठीतून सुरुवात करायचं. हं. जर त्याला मराठी जमत नसेल, तर मग त्याला जी काही भाषा समजेल त्या भाषेमध्ये आपण बोलायचं. हेच एक आपण सर्वांनी जर हे आपण बरोबर पाऊल आहे. उचलला, तर हं. मग आपण त्याचा भाषेचा जो काही आपण म्हणतो, की भाषा बुडतीये किंवा भाषा लोकं बोलत नाहीत, तो प्रमाण आता थोडंसं कमी होत जाईल आणि भाषेचं संवर्धन आणि जतन होत राहील. प्रत्येकाने सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. हं. आता विधिमंडळाचाच विषय निघालाय, तर विधिमंडळामध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवरती एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला बहुतांश आमदारांनी दांडी मारली होती. मग आता हे ज्या पद्धतीने एकीकडे म्हणतात, की मराठी भाषेचा गौरव वाढवला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तुम्ही एका साध्या बेसिक म्हणजे कार्यक्रमाला उपस्थिती सुद्धा तुम्ही लावू शकत नाहीत आणि मग तुम्ही लोकांना काय सांगणार? एक राजकारणी म्हणून. नाही खरं आहे. बघा, खरं आहे ते बातमी ऐकून मला पण थोडंसं वाईट वाटलं, की यार आपण सगळे मराठी करत असतो. मराठी भाषा निदान आजच्या एका कार्यक्रमाला तरी विधिमंडळामध्ये आमदार आणि त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थिती लावून त्या हं. कार्यक्रमामध्ये काय म्हणू आपण त्याला शोभा वाढवायला पाहिजे होती आणि भाषेच्या या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग नोंदवून थोडासा एक संदेश द्यायला पाहिजे होता. हं. तसं होताना दिसलं नाहीये. इथं मुंबईमध्ये आमदार येतात, लोकप्रतिनिधी येतात, अधिवेशनादरम्यान असतात, तर प्रत्येकाला काही कामं वगैरे असतात. त्यामुळे त्यांनी प्रायोरिटी मात्र या भाषेच्या कामाला द्यायला पाहिजे होती आजच्या दिवस तरी आणि इतर कामं त्यांनी नंतर करायला काही हरकत नव्हती. मुळात काय होतं ना, की जसं मी पण सांगितलं, की प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. तसं आमदार यांनी जरी स्वतःपासून सुरुवात केली असती, हं. तरी मग ह्या बातम्या आल्या नसत्या. मग ह्या बातम्यामुळं थोडंसं जी काही नकारात्मकता आहे भाषेबद्दलची, ती पसरली नसती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होतं, की मराठी, अमराठी हा जो मुद्दा आहे ना, आता मेट्रो शहरामध्ये प्रामुख्याने जाणवतो ना आपल्याला. हं. खेड्यापाड्यामध्ये आणि निमशहरी भागामध्ये इतका काही मोठ्या प्रमाणामध्ये तो फरक आपल्याला जाणवत नाही. कारण प्रत्येकाची बोलीभाषा पण तीच आहे, व्यवहार भाषा पण तीच, सगळ्या गोष्टी तेच बोलत असतात. आपल्याला मेट्रो शहरामध्ये विशेषतः मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये मराठी आणि अमराठी हा थोडासा संघर्ष आपल्याला दिसत असतो. तरी इतर शहरामध्ये मात्र मराठी, अमराठी दिसत नाही. पण जो काही कल्चर आपण इंग्रजीचा जो काही आत्मसात करायचा प्रयत्न करत आहेत, निमशहरी भागामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा, तो थोडासा कमी केला पाहिजे. आपल्या मराठीला सोबत ठेवून इतर भाषांचं कल्चर पण त्यांनी स्वीकारलं पाहिजे. पण मराठीनं दुजोभाव न करता, मराठींचा अपमान न करता किंवा मराठीला कमी न लेखता हं. इतर भाषेचा आपण प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे. जेवढ्या जास्त भाषा आपल्याला येतील, तेवढं आपल्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी ती चांगली बाब आहे. मराठीचा सन्मान करता इतरही भाषांचा सन्मान केला पाहिजे, हे तुम्ही सांगितलं. पण या निमित्ताने एकूणच जे राजकारण होतंय, ते थोडंसं त्रासदायक आहे. आपल्याला त्याचं दुःख होतं. ह्याच राजकारणाशी रिलेटेड अजून काही मुद्दे आहेत आपले, त्याच्यावरती आपण त्या टॉपिक्सवरती येऊयात. सगळ्यात पहिलं तर रोहित पवार सध्या चर्चेमध्ये आहेत. अजितदादांचं अपघाती निधन आणि मग त्यानंतर जे काही सगळं राजकारण चालू आहे, ते आपण रोज बघतो आहोत. रोहित पवार यांनी एक भूमिका घेतली आहे सध्या. ते विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि त्यांच्याकडनं ती जी भूमिका मांडतायत, त्याला सपोर्ट करण्याची त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या या भूमिकेवरती तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याला यश येईल का असं तुम्हाला वाटतं का? नाही बघा, सर्वप्रथम रोहित पवार जे चौकशीची मागणी करतायत, ते चौकशी तर सुरूच आहे हं, आणि येणाऱ्या काळामध्ये चौकशी होईल सुद्धा. हं, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण रोहित पवार ना यश येईल का? हा रोहित पवाराचा एकट्याचा यश नाही. हा सगळ्या एजन्सीचा, तपास यंत्रणेचा, त्यांनी केलेल्या मागणीचा
या सगळ्या गोष्टीचं आपल्याला यश म्हणावं लागेल. कारण रोहित पवारांची एकट्याची मागणी नाही ना, प्रत्येकाची तीच मागणी आहे. अजित पवार गटातल्या लोकांची सुद्धा तीच मागणी आहे, चौकशी झाली पाहिजे. त्यांनी दादांचा निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भेटले, मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं, त्यांनी चौकशी केली, मुख्यमंत्र्यांनी CID दिलं, CBI दिलं, मग DGCA त्याचा वेगळा त्या ठिकाणी तपास करते. तर हा तपास सुरू आहे. एवढंच आहे की हा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे आणि त्या दुर्घटनेमागं, त्या अपघातामागं काही शंका तर नाही का, याचं निरसन झालं पाहिजे, असंही रोहित पवार करतायत. थोडंसं रोहित पवाराचा जो काय म्हणू आपण त्याला संघर्ष थोडंसं जास्त दिसतंय किंवा रोहित पवारचं काय म्हणू आपण त्याला तीव्रता थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. पण इतर या राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक लोकांचं तेच म्हणणं आहे की तो जो काही अपघात झाला, जो काही दुर्दैवी त्या ठिकाणी घटना घडली, त्या घटनेमागं कोणाच्या मनामध्ये शंका राहू नये, त्यास प्रत्येक शंकेच्या त्या ठिकाणी निरसन झालं पाहिजे. या मताशी प्रत्येक लोक सहमत आहेत. त्यामुळे रोहित पवार जे मागणी मागतायत त्या मागणीला तर सगळ्यांनी त्या ठिकाणी होकार दिलेले, सपोर्टच केलेले आहे आणि करतच आहेत ना. कोण रोहित पवार जे मागणी करतात त्याला कोण नाकारत नाही ना. ते मुख्यमंत्र्यांना भेटले, ते राज ठाकरेंना भेटले, ते इतर नेत्यांना भेटले, त्याच्यासोबतच अजित पवार गटातले नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटतायत, इतर नेते एकमेकांना भेटतात. तर त्याच्याबद्दल असं काही नाही की रोहित पवारांच्याच लढ्याला यश येईल असं आपण रोहित पवार एकट्यापुरता हा मर्यादित न ठेवता हा संपूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे. आपण असं म्हणून आपण ते कन्सिडर करून आपण त्या चौकशी होऊन चौकशी काय काय त्या अपघातामध्ये काय होतं, काय अपघात होतं का घातपात होतं, ह्या सगळ्या ज्या काही शंका आहेत ना, त्या प्रत्येक शंकेचं निरसन झालं पाहिजे. हेच प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांची हीच या ठिकाणी अपेक्षा आहे. तुम्ही आता राज ठाकरे यांचा उल्लेख केला. राज ठाकरे यांनी सुद्धा रोहित पवार यांना समर्थन दिलेलं आहे, असं तुम्ही जे सांगितलं तर त्याच पद्धतीने की सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली छोटेखानी आणि त्याच्यामध्ये परत शाब्दिक कोट्या केलेल्या आहेत. काय सांगाल याबद्दल की नाही बघा, धोक्यानी नाही तर धोक्यानी मारल्या? नाही, कसं आहे की आता ज्या पद्धतीने रोहित पवार हा मुद्दा लावून धरलेला आहे, त्यांनी त्यांची भेट ते प्रत्येकाला भेटतायत. आता त्यांना असं वाटलं की आपण राज साहेबांची भेट घ्यावी, तर राज साहेबांना ते भेटले, राज साहेबांना त्यांचं जे काही म्हणणं ते सांगितलं. आता रोहित पवार राज साहेबांना भेटल्यानंतर राज साहेबांची काहीतरी प्रतिक्रिया आलीच पाहिजे, म्हणून राज साहेबांनी जे काही रोहित पवारांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला दुजोरा देत प्रत्येक घटनेची चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले. त्यातल्या त्यात त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की आता सरकारमध्ये स्वतः अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे असं राज ठाकरेंनी त्या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटातल्या नेत्यांना त्या ठिकाणी सल्ला दिलाय. आणि सरकारमध्ये आहेत तर ह्या लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की ते तसं चौकशी करून घेणं. कोणाला वाटत नाही की ज्या काही घटना घडल्या त्या घटनेमध्ये ज्या काही शंका निर्माण होतात त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटणार आहे. आता ज्या पद्धतीने रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे चर्चेत आहेत या राष्ट्रवादीतर्फे, तसं दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये अजून 2 नेते चर्चेमध्ये आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे सुनेत्रा पवार आहेत आणि दुसरं म्हणजे पार्थ पवार. आधी आपण सुनेत्रा पवार यांच्याविषयी चर्चा करूयात. सुनेत्रा पवार यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड झाली त्यांची, त्याबद्दल काय सांगा? नाही बघा, अपेक्षेप्रमाणे आपण बऱ्याच मागच्या 1-2 वेळेस पण बोललो सुद्धा आहे की अजितदादानंतर जर पक्षाची धुरा कोणाकडे जाईल तर आघाडीवर सुनेत्रा पवार यांचं नाव होतं. त्या उपमुख्यमंत्री पण झाल्या आणि त्या आता काल त्यांची निवड सुद्धा झाली की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी. ते सोयीस्कर पद्धतीने ठराव मांडले, अनुमोदन दिले, सूचक अनुमोदन अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक पक्षीय निवडीमध्ये कार्यकारिणीमध्ये ज्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात त्या प्रक्रिया पार करून त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आला. आता राहिला प्रश्न की आता सुनेत्रा पवार येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाची राजकीय धुरा किंवा राजकीय भविष्य ते कसं बघतील किंवा कसं बघतायत हे येणारा काळ ठरेल. पण त्याचसोबत तुम्ही पार्थ पवारांचं नाव सांगितलं, त्याच कार्यक्रमामध्ये किंवा त्याच कार्यक्रमाच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगताना पार्थ पवार यांची राज्यसभेवरती निवड होणार किंवा त्यांना उमेदवारी दिली असं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. आणि पार्थ पवार यांची निवड होणं काही अवघड नाहीये, कारण एका खासदार निवडून यायला 36 आमदारांची गरज आहे, आमदारांच्या मताची गरज आहे आणि त्यांच्याकडे 41 आमदारांचं त्या ठिकाणी संख्याबळ आहे. त्यामुळं पार्थ पवारांचं नाव आणि पार्थ पवारांचा विजय एकदम निश्चित मानलं जात आहे. ज्या काही 7 जागा रिक्त होणार आहेत त्या 7 पैकी 1 पार्थ पवार जाणार आहेत असं आता एकदम निश्चित झालेलं आहे. राहिला प्रश्न आता सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवार शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत जो काही विलिनीकरणाचा जो एक मागच्या 15-20 दिवसापासून जो काही चर्चा चालू होती, जो काही शरद पवार गटाकडून वारंवार सांगण्यात आलं होतं की दादांची इच्छा होती की आपण एक विलिनीकरण झालं पाहिजे,
पण या पक्षाच्या अजित पवार गटाच्या ह्याच्याकडून पण विलिनीकरणाला विरोध नव्हता, पण एनडीए मध्ये आपल्याला जायचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आता हा येणारा काळ ठरवेल. सुनेत्रा पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी अनुकूल आहेत का अनुकूल नाहीत, हा येणारा काळ आपल्याला सांगेल. पण पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार हे सूत्रांच्या हवाल्याने असं म्हणतायत, कारण एक मध्यंतरी त्यांची बैठक झाली होती राष्ट्रवादीची आणि त्याच्यामध्ये असं म्हणतायत की पार्थ पवारांनीच स्वतःचं नाव सुचवलं आणि सुनेत्रा पवारांचं नाव सुचवलं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आणि स्वतःचं नाव सुचवलं राज्यसभेसाठी. नाही, काय होतं काय सर्वसाधारण आपण जर बघितलं तर जे 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 पक्ष हे एक कुटुंबातले पक्ष असतात ना, त्या पक्षाची ही कार्यप्रणालीच असते की बाबा आता आपला पक्ष कोण चालवणार. मग सुरुवातीला शरद पवार असतील, हो. नंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं, आता अजित पवार होते. आता अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर सुनेत्रा पवार आल्या. मग सुनेत्रा पवार एक महत्वाच्या पदावर आहेत, उपमुख्यमंत्री पदाच्या. मग त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा घेतलं. मग आता उमेदवारी कोणाला द्यायची, मग पार्थ पवारला द्यायची. आता काय असतं की जितके पण एक कुटुंबाशी निगडीत पक्ष आहेत ना, त्या पक्षाची कार्यप्रणाली अशीच असते. उद्धव ठाकरे घ्या, आधी बाळासाहेब ठाकरे, नंतर उद्धव ठाकरे, आता आदित्य ठाकरे, नंतर पुन्हा त्यांचे अजून कोण असतील तर ठाकरे. समाजवादी पक्षाचं घ्या, तसंच होणार आहे. राजदचं घ्या, तसंच होणार आहे. जे जे पक्ष हे काय म्हणू आपण त्याला प्रादेशिक पक्ष आहेत आणि एका कुटुंबाने किंवा एका नेत्यांनी आपल्या स्वबळावर निर्माण केलेलं आहे, त्या पक्षाचे नेतृत्व पुढे त्याच्या घरातील लोकांकडे जात असतो. असे अनेक उदाहरण आहे. तसंच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण असं पकडूया. जसं बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांनंतर आदित्य ठाकरे, तसं शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे, आता राष्ट्रवादी काँग्रेस तर अजित पवारांचा झाला होता कारण ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता त्यांच्यानंतर पार्थ पवार किंवा मग सुनेत्रा पवार असं आपल्याला बघावं लागेल. ह्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही. हे काय आता जसं भाजपमध्ये जसं गोष्टी होतात की इतर एकत्र बसून निर्णय भाजपमध्ये कोण अध्यक्ष होईल सांगताच येत नाही ना. म्हणजे भाजपमध्ये कुठलेही निर्णय कोण म्हणजे एकमताने सगळं घेतात, पण इथं एका पक्षाचं, एका नेत्याचं, एका कुटुंबाचं चालत असतं. त्या पक्षाकडून आपण म्हणजे जास्त काय वेगळा अध्यक्ष देतील ही अपेक्षा करू शकत नाही. म्हणजे महायुतीमध्ये सगळं सोबर चाललंय, म्हणजे त्यांचं ठरलंय की भाजपच्या एवढ्या जागा जाणार आणि राष्ट्रवादीच्या एवढ्या जागा जाणार, हे एक फिक्स आहे. महाविकास आघाडीमध्ये असं काहीच फिक्स वाटत नाहीये. एक जागा त्यांच्या वाट्याला आलेली आहे आणि त्या एका जागेसाठी सुद्धा त्यांच्यामध्ये विसंवाद खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. महाविकास आघाडीमध्ये आता सध्या शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16, शरद पवार गट 10, 46 आणि त्यांचे मित्र पक्ष 3 असे म्हणून जवळपास 49 जागा त्यांच्याकडे आहेत. आणि एक खासदार निवडून जायला जवळपास 36 आमदारांच्या मतांची त्या ठिकाणी गरज आहे. जसं आपण मागं बोललो तसं आताही ह्या सगळे तिघे एकत्र आले तर एक खासदार त्यांचा आरामशीर निवडून येणार. पण काय होतं की काँग्रेस आणि शिवसेना थोडंसं अडून बसली आहे की आम्हाला आमचा राज्यसभेवर जाऊ द्या. नाना पटोलेंनी तर थेट त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला त्या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आधी पण वाद होतेच ना. नाना पटोलेंनी थेट बोललं की उद्धव साहेब गेलेले सोनिया गांधीकडे, सोनिया गांधी नव्हत्या आल्या उद्धव साहेबांकडे, असं बोलून त्यांनी प्रादेशिक पक्षांनी आपली काय म्हणू आपण त्याला आपलं वास्तव बघितलं पाहिजे आणि आपला विस्तार बघितलं पाहिजे, त्यानुसार मागण्या केल्या पाहिजे. कारण ठाकरे गटाला त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या स्वबळावर एक खासदार पाठवणं शक्य नाहीये, कारण त्यांच्याकडे 20 आमदार आहेत. बरोबर. इव्हन काँग्रेसलाही शक्य नाहीये कारण त्यांच्याकडे 16च आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटालाही शक्य नाहीये कारण त्यांच्याकडे 10च आहेत. त्यामुळं या सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी एकत्र येऊन एक खासदार, एक जरी जागा त्यांनी दिली तर त्यांचा एक खासदार हा निवडून येणं शक्य आहे. त्यातल्या त्यात आदित्य ठाकरेंची बाजू आहे की शिवसेनेला मिळायला पाहिजे. त्यांनी एक दोन दिवसापूर्वी माध्यमांना बोलताना सांगितलं की संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या भाजपला नडतात, भाजपच्या विरोधात भूमिका घेतात, ठोकपणे आपली भूमिका मांडतात, रोखठोक भूमिका मांडतात. असं करून त्यांनी प्रियंका चतुर्वेदी साठी त्यांनी त्या ठिकाणी दावा ठोकला. सोबतच विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील, ते सुद्धा सांगतायत की आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, राष्ट्रीय पक्षाचा राजकारणाचा विचार बघता आम्हाला ती जागा दिली पाहिजे. त्या उलट सुप्रिया सुळे म्हणतायत की सगळ्यांची इच्छा आहे शरद पवार साहेब राज्यसभेवर गेले पाहिजे, जयंत पाटलांची इच्छा तीच आहे,
शशिकांत शिंदेची इच्छा तिथे, रोहित पवार तर स्वतः सांगतात, अनेक पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की माननीय अजितदादांची इच्छा होती की शरद पवार साहेब राज्यसभेवर गेले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे 3 पक्ष 3 वेगवेगळ्या दिशेने ओढताना दिसत आहेत. जर हे एकत्र आले तरच त्यांना एक जागा त्या ठिकाणी मिळवणं सोपं आहे. कारण राज्यसभेच्या मतदान हा गुप्त असतो. कोणी बरोबर. कोणाला मतदान केलं कळत नाही. हो. जसं 2022ला भाजपने त्यांच्याकडे संख्याबळ नसताना अधिकचा खासदार निवडून आणला. या सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन भाजप त्यांचा 5वा उमेदवार देऊ शकतो. अशी पण या ठिकाणी चिन्ह आहे. जर यांचंच काही जमत नसेल, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन एक खासदार, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन एक खासदार देऊ शकतात. पण उरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, शरद पवार गटाचे 10, अजित पवार गटाचे उरलेले 4-5, इतर काही लोकांचे मिळून, असं मिळून त्या लोकांना जर वाटलं की आपण अजून एक खासदार निवडून आणू शकतो, तर महायुतीवाले प्रयत्न करू शकतात. जर हे एकसंघ राहिले नाही तर. पण ज्या राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव जास्त घेतलं जातंय ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, तर अशा वेळेला त्यांनी सुद्धा एक त्यांची भूमिका मांडणं गरजेचं होतं. पण आता होतंय असं की आता माध्यमांमध्ये अशा बातम्या येतात की शरद पवार यांनी तर काही क्लिअर केलेलं नाहीये. ते म्हणतात माझ्या उमेदवारीबद्दल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये, म्हणजे एकत्र त्यांची जी बैठक होईल त्याच्यामध्ये चर्चा होईल. नाही बघा, कसं आहे की शरद पवारांचं राजकारण असं राहिलेलं आहे, जेव्हा असं वाटतं की शरद पवारांनी बोललं पाहिजे ते तेव्हा कधीच येऊन बोलत नाहीत. त्यांची भूमिका ते कधीच जाहीरपणे मांडत नाहीत. तर अशाच पद्धतीने ते वाट बघत ते असतात. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस यांच्यातलं भांडण बघतायत का, नेमकं काय चाललंय त्यांचं? नाही बघा, त्यांच्या समोर ह्या गोष्टी तर अनेक वर्षानुवर्ष घडत आलेल्या आहेत. त्यांना नेमकं माहित आहे येणाऱ्या काळामध्ये काय होईल. जर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनी जर त्यांना जरी वेगळं पाडलं, तरी शरद पवार जरी स्वतः शरद पवारांची जर इच्छा असली, तर बाकीचे जे राहिलेले जे काही मी गणितं म्हणलं, त्या गणित शरद पवार जुळू शकतात. अजित पवार गटाचे काही उरलेले असतील, त्यांचे स्वतःचे असतील, काही अपक्ष असतील किंवा यांच्याकडून काही उरलेले असतील, तर शरद पवार स्वतः जर इच्छुक असतील, तर मला नाही वाटत की काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा जो काही चाललाय, तो मला वाटत नाही की तो शरद पवारांनी जर एकदा होकार दिल्यानंतर हे पुढे चालेल. शरद पवारांना एकमताने महाविकास आघाडी स्वीकारेल. पण शरद पवारांनी मात्र एक त्यांना सांगितलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये विलिनीकरण होणार नाही आणि आमचा पक्ष सत्तेमध्ये जाणार नाही आणि आम्ही एनडीए सोबत जाणार नाही, ही एक ग्वाही त्यांना शरद पवारांकडून हवी आहे. म्हणून ते सगळ्या ह्या गोष्टी राजकीय खेळी त्या ठिकाणी चालू आहे का, असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. नाही, पण शरद पवारांनी अशी ग्वाही दिली तरी त्यांचे सहकारी पक्ष किती विश्वास ठेवतील या सगळ्या गोष्टीवरती? काँग्रेस तर त्यांचा साथीदार राहिलेला आहे आतापर्यंत. काँग्रेस शरद पवारांना ओळखते आणि शरद पवार काँग्रेसना ओळखतात. त्यामुळे त्या दोघांची जी काही ट्युनिंग आहे ती अनेक वर्षांपासून आपण बघत आलोय. त्यावेळेस सोनिया गांधीच्या मुद्द्यावरून जे तेव्हा वेगळं झालंय, पुन्हा त्यांनी स्वतः पक्ष काढला, पुन्हा काँग्रेससोबत आघाडी केली, हे तर अनेक राजकीय इतिहास सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे येणाऱ्या फक्त त्यांचा तब्येतीचा विषय असेल किंवा त्यांची काय इच्छा आहे, हे आपल्याला ते स्वतः सांगतील किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत ज्यावेळेस येईल. बरं, त्यांच्या पक्षातूनच लोक सांगतात ना. सुप्रिया सुळे म्हणजे आता शरद पवारांपेक्षा वेगळ्या आहेत का? सुप्रिया सुळे स्वतः सांगतात सगळ्यांची इच्छा आहे म्हणून. सुप्रिया सुळे म्हणतात, जयंत पाटील प्रयत्न करतायत, शशिकांत शिंदे प्रयत्न करतायत, रोहित पवार अनेक पत्रकार परिषदेमध्ये सांगतात. त्यामुळं असं आहे की एकंदरीत शरद पवारांची पण इच्छा आहे, पण ते समोर आले नाही तरी पण इतर पक्षातील नेते त्यांच्या पक्षातील इतर नेते मात्र तीच भूमिका पुढे घेऊन जात आहेत. पण काँग्रेसचं असं आहे की जर शरद पवार झाले इकडे, जर उमेदवार झाले, तर त्यांना आता डोळा आहे विधान परिषदेवरती. तो वाद कदाचित कायम राहील असं वाटतंय विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत. बघा, विधान परिषद जरी आली तरी त्यांच्याकडे संख्या कमी आहे. राज्यसभा जरी असली तरी कमीच त्यांच्याकडे आहे. संख्या कमीच आहे. त्यांना कुठं ना कुठं तरी कॉम्प्रोमाइज सगळ्या या तिघा पक्षांना करावंच लागणार आहे. कोणाला राज्यसभा मिळेल तर कोणाला विधान परिषद मिळणार आहे, कोणाला विधान परिषद मिळत आहे, कोणाला राज्यसभा मिळणार आहे. त्यामुळं यांची जी काही 46ची संख्या आहे, या 46 संख्येपुरतच ह्या सगळ्या आता लोक मर्यादित आहेत. जर 23 आमदारांची जर 23 आमदारांचं जर लागत असेल संख्याबळ एक विधान परिषदेला, तर त्यांचे 2 विधान परिषदेचे आमदार निवडून येतील महाविकास आघाडीचे. एक काँग्रेसचे येईल, शिवसेनेचे येईल. काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस ऑलरेडी जर शरद पवारांना पाठवलं तर ते राज्यसभेवर असतील. जे राज्यसभेवर जाणार आहे त्यांचा विधान परिषदेवर होणार नाही आणि जे विधान परिषदेवर जाणार आहे त्यांच्याच राज्यसभेवर जाणार नाही. ही सिंपल त्यांच्याकडे गणित आहे आकड्यानुसार. राज्यसभेची होणारी निवडणूक आणि त्यानंतर विधान परिषदेची होणारी निवडणूक खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. नेमकं कोण कोण तिथं जातंय, सिलेक्ट होतंय, हे आपल्याला बघायला लागेल. एक जिल्हा परिषदेच्या निमित्ताने प्रश्न होता माझा की रायगडमध्ये भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे 2 पक्ष एकत्र येत आहेत आणि त्यावरून आता वेगळंच राजकारण आणि वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात.
नाही, काय काय होतं, की जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढले नाही. हं. बऱ्याच ठिकाणी आपापसामध्ये मैत्रीपूर्ण म्हणूया किंवा हो. मग त्या स्थानिक नेत्यांच्या गणितांवरती ते निवडणूक होत्या. तर गोगावले आणि तटकरे यांचा जो राजकीय द्वंद्व आहे, तो सर्वश्रुत आहे. त्यामुळं आता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी 16 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत. भाजपचे 15 निवडून आलेत. 59 पैकी जवळपास 31 ठिकाणी दोन्ही भाजप आणि अजित पवार गट हे एकत्र येतात आणि दोघं मिळून सत्ता स्थापन करू शकतात. हं. त्याच्यासोबतच शिंदे गटाला जवळपास 21-22 त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे जागा आहेत. आता हे सगळे लोक एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का मग एक शिवसेना विरोधात राहील? भरत गोगावलेंना हा असा प्रश्न विचारला. भरत गोगावले म्हणला, आम्ही विरोधात बसायला सुद्धा तयार आहोत. हं. बघा कसं आहे, की विरोधात हे राजकारणामध्ये सर्वात कठीण काम म्हणजे विरोधात बसणं आहे. बरोबर. 31 लोक असतील किंवा 53 लोक असतील, हं. सत्तेमध्ये त्यांना जावंच लागणार आहे. हे राज्यामध्ये एकत्र राज्य करतायत, तर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकत्र करतील. हं. पण तिथली जी दोघांची तटकरे आणि गोगावलेची जी सख्यता आपल्याला बघायला मिळते, त्यावरून असं दिसते की एकतर आयदर गोगावले किंवा तटकरे हेच सत्तेमध्ये असतील. तरीही उदय सामंतांनी मात्र तटकरेंना भेटून रायगडमधल्या परिस्थितीला थोडंसं काय करता येईल का, काय आहे का, असं त्या ठिकाणी एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. तटकरेंची आणि त्यांची मीटिंग सुरू होती. 1-2 दिवसामध्ये तिकडच्या जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण लागतील आणि तिथे आपल्याला कळेल सुद्धा की काय होणार आहे. निवडणूक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्याची निवडणूक. तेच आता हे स्थानिक पातळीवरची जरी ही निवडणूक असली तरी याचे डिसिजन्स जे आहेत ते वरच्या पातळीवरच होतात असा थोडक्यात तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे. चला या निमित्ताने आपण बघूया की भविष्यकाळामध्ये निवडणुका असोत किंवा नसोत आपलं राजकारण काही संपणार नाही. खरं. नाहीये. तुम्ही आज आलात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, आपण आजच्या कार्यक्रमामध्ये इथंच थांबणार आहोत. पण तुम्हाला नेहमीची आठवण, तुम्ही आमचे कार्यक्रम बघताच पण आठवण करून देणं आमचं काम आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे आमचं चॅनल, आपलं चॅनल आता वाढलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं कव्हरेज आपण या चॅनलवरती केलेलं आहे, करतो आहोत. त्यामध्ये 99वं मराठी साहित्य संमेलन असेल, त्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला मराठी मोडी आपल्या चॅनलवरती बघायला मिळत आहेत. त्याशिवाय जे आता नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी संमेलन होतं आहे, ते सुद्धा आपण कव्हर करत आहोत. तिथे पण आपण आहोत आणि त्या संदर्भातले जे काही व्हिडिओज असतील, जे काही कव्हरेज असेल, ते तुम्हाला मराठी मूडवरती बघायला मिळेल. याशिवाय क्रीडा, साहित्य, मनोरंजन अशा आणि राजकीय व्हिडिओ तर आहेतच. हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. ते तुम्ही बघा, तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.